नमस्कार. वेळ इतिहासाचं या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर किरण जायभाई आपलं मनापासून स्वागत करतो. या वेळ इतिहासाचं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मागील भागामध्ये आपण शिवचरित्राचे विविध पैलू ही एक नवीन मालिका सुरू केली आहे. आणि या नवीन मालिकेमध्ये पहिला भाग आपण गड किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले, त्यांचं किल्ले प्रशासन, किल्ल्याविषयी त्यांची एक संक्षिप्त माहिती आपण मागच्या भागामध्ये घेतली. या भागामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि वतनदारी पद्धत याविषयी बोलणार आहोत. मला असं वाटतं की पहिला व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आवडला असेल नक्कीच, कारण शिवाजी महाराजांच्या किल्लेविषयक प्रशासनावर आपण प्रकाश टाकला होता. आणि त्याच अनुषंगाने आता दुसरा जो पैलू आहे शिवचरित्राचा, त्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि वतनदारी पद्धती यावर बोलणार आहोत. मित्रांनो, मला आवर्जून सांगावंसं वाटतं की हा जो काळ आहे शिवचरित्राचा काळ, हा मध्ययुगीन कालखंड आहे. या कालखंडामध्ये वतनदारी पद्धती सर्वत्र रूढ होती, वतन दिली जायची. मग आता वतनदारी पद्धत म्हणजे काय, तर ज्यावेळी एखादा सरदार, एखादा सैनिक असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काहीतरी कामगिरी केली, काहीतरी कर्तृत्व करून दाखवलं, त्याचा मोबदला बक्षीस रूपाने दिला जायचा. आणि ती बक्षीस जो दिला जायचा तो वेगवेगळी गावं, विशिष्ट प्रदेश हा त्याच्या नावावर वतन करून दिला जायचा, त्याच्या नावावर करून दिला जायचा. म्हणजे त्याचं जे काही उत्पन्न आहे ते पिढ्यानपिढ्या त्यांनी खाल्लं पाहिजे किंवा त्यांना ते खाता येत होतं, अशी जी पद्धत होती त्याला वतनदारी पद्धत म्हटलं जायचं. आणि हा जो अधिकार दिला जायचा त्याला वतन देणे असं म्हटलं जायचं. आणि ही वतनदारी पद्धत मध्ययुगीन कालखंडामध्ये सर्रासपणे रूढ होती. छत्रपती शिवाजी महाराज मध्ययुगीन कालखंडातले एकमेव असे शासक होते की ज्यांनी ही वतनदारी पद्धती थांबवली होती, म्हणजे अक्षरशः बंद केली होती. त्यांच्या संदर्भात असं म्हटलं गेलं, विशेषतः आज्ञापत्रामध्ये, की नवीन वृत्ती करून न दे, वृत्ती म्हणजे वतन, नवीन वृत्ती करून न देणे. शिवाजी महाराजांनी कोणालाही वतन दिलं नाही. ही वतनदारी पद्धत त्यांनी अक्षरशः बंद केली. देशमुखी जी असायची, म्हणजे देशमुखीचं वतन, या देशमुखी त्यांनी बंद केल्या. म्हणजे ते वतन देणं बंद केलं. देशमुखी एक वतन होतं, त्याला नंतर आडनावात रूपांतरित झालं. देशपांडे, कुलकर्णी, हे काही जे काही नावं आहेत, हे काही कुठले जातीचे नावाचक नावं नाही किंवा आडनावं नाही, मुळामध्ये हे वतनाचे म्हणजे एक पद्धत होते. आणि ही वतनं असायची, कुलकर्णी वतन, देशपांडे वतन किंवा देशमुखीचं वतन, असे वतन, पाटीलकीचं वतन, हे आडनावं नव्हतेच, याचं आडनावात रूपांतर झालं. असो, तर शिवाजी महाराजांनी हे अगदी कंपल्सरी बंद करून टाकलं, स्ट्रिक्टली बंद केलं की कोणालाही वतन द्यायचं नाही. त्यांनी स्पष्टच म्हटलंय. त्याच्यापुढे जाऊन त्यांचं म्हणणं असं होतं की आपण जर का वतन करून दिलं तर राज्यातला विशिष्ट भागोदारात 10 गावाचं वतन एखाद्याला दिलं तर ती 10 गावाचं वतन म्हणजे त्याचं उत्पन्न ते घरानं पिढ्यानपिढ्या खात राहायचं, वंश परंपरेनं. म्हणजेच काय व्हायचं, सरकारमध्ये येणारा महसूल कमी व्हायचा. दुसरी गोष्ट, तो जो वतनदार असायचा तो वतनदार त्या भागापुरतं स्वतःला राजा समजायचा. तो सैन्य बाळगून असायचा, तिथे एखादी गडी बांधायचा, छोटा मोठा वाडा किंवा किल्ला बांधायचा, आणि तो बंड करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. म्हणून शिवाजी महाराजांचं अगदी कडक धोरण होतं की वतन करून द्यायचं नाही. दुसरी गोष्ट अशी होती की या वतनामुळे काय व्हायचं की राजावरची निष्ठा कमी व्हायची. म्हणजे राजाला बांधील कोणी राहायची गरज नसायची, कारण आम्हाला वतन भेटलेलं आहे. आणि ते वतन सहज अशी काढल्याची उदाहरणं फारशी मिळत नाही. त्यामुळे वतन दिलं एकदा आणि ते काढलं तर मग त्याचा रोष पत्करावा लागेल, म्हणून वतनच द्यायचं नाही. मग काय करायचं, तर रोख पगार द्यायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन काळामध्ये अशी पद्धत होती की एखाद्या व्यक्तीला त्याचा मोबदला म्हणून रोख रक्कम दिली जायची. रोख रक्कम म्हणजे वेतनाच्या स्वरूपात त्याचा मोबदला दिला जायचा, वतनाच्या स्वरूपात नाही. वेतन म्हणजे पगाराच्या स्वरूपात दिला जायचा, वतनाच्या स्वरूपात दिला जायचा नाही. जागीरदारी पद्धत शिवाजीराजांना मान्य नव्हती. दुसरी गोष्ट, मग आता एखाद्या सरदारानं, एखाद्या सैनिकानं, एखाद्या सेनानीनं पराक्रम गाजवला, मग त्याला काहीच मोबदला द्यायचा नाही का, त्याचा पगारावर ठेवायचं का, तर नाही. राजे काय म्हणतायत की अशा वेळी तुम्ही त्यांना सोन्याची आभूषणं, विशिष्ट रक्कम एक्स्ट्रा, ज्याला आपण बक्षीस रक्कम म्हणू, ती बक्षीस रक्कम, ज्याला आपल्या भाषेमध्ये बोनसही म्हणू आपण, अशा स्वरूपात द्या, त्याला बक्षीस म्हणून द्या. जसं उदाहरण फोंड्याच्या किल्ल्यावर चढाई करताना उदाहरण दाखवा सांगतो, शिवाजी महाराजांनी सोबत अनेक सोन्याची कडी नेली होती करून, आणि त्यांनी सांगितलं होतं की जो तो शिडी लावून तो तट चढेल त्याला एक सोन्याचं कड दिलं जाईल. आणि जवळपास 300 कडे सोन्याचे बनवून शिवाजी महाराजांनी नेले होते. म्हणजे प्रोत्साहनपर, बक्षीस द्यायचे नाही असं नाही, कौतुक करायचे
पण कौतुक करताना ते तेवढ्या क्षणापुरतंच राहायचं, की त्या प्रसंगापुरतंच राहायचं आणि ते मोबदल्यात कसं राहायचं तर पैशाच्या किंवा नगदी स्वरूपात राहायचं. मग सोन्याचे कडे असेल, सोन्याच्या मोहरा असेल, होन असेल, या स्वरूपात ते दिलं जायचं. वतनदारी पद्धती बंद केल्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फारसे कोणी बंडावा केल्याची उदाहरणं पाहायला मिळत नाही. एक नेतोजी पालकर जर सोडले समजा, की जे जाऊन तिकडं आदिलशाहीला मिळाले आणि आदिलशाहीमधून नंतर मुघलशाहीमध्ये गेले, अशी उदाहरणं जर एका अपवादात्मक सोडली तर कोणी बंड केलेलं नाही. कारण प्रत्येक जण स्वराज्याचा नोकर होता. एक छत्रपती सोडला तर प्रत्येक जण स्वराज्यामध्ये पगारदार नोकर होता. आणि ही पद्धत जी आज रूढ आहे, आजही या वतनदारी पद्धतीचं कुठेही समर्थन होऊ शकत नाही. ही विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्ष अगोदर इथं रुजवली, की ज्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वतनाची पद्धत रूढ होती त्याला छेद देऊन किंवा ती पूर्णपणे नष्ट करून आपल्या स्वराज्यामध्ये त्यांनी थांबवलं. संभाजी महाराजांनी सुद्धा शिवाजी महाराजांचं अनुकरण केलं. परंतु दुर्दैवानं संभाजी महाराजांच्या शेवटच्या काळात ज्यावेळेस असं लक्षात येऊ लागलं लोकांच्या, की आता एखाद्या वेळेस संभाजी महाराजांचा पराभव होऊ शकतो किंवा स्वराज्याचा पराभव होऊ शकतो, औरंगजेब विजयी होऊ शकतो, आणि मग अशा वेळेस आपलं काय. आणि दुसरी गोष्ट, औरंगजेबाकडे वतनं मिळतात, तर अशा वेळी अनेक लोकांनी संभाजी महाराजांची साथ सोडली आणि वतनाच्या आमिषानं ते औरंगजेबाकडे गेले. हे लक्षात घेऊन की आता आपल्याला थांबणार नाही किंवा लोकांची वतनाशिवाय लोक थांबत नाही, हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस नावेला जाणं का म्हणा ना, राजाराम महाराज काळात पुन्हा ही वतनदारी पद्धत सुरू झालेली पाहायला मिळते किंवा त्यांना ती वतनं द्यावी लागली. पण शिवाजी महाराजांच्या शासन काळामध्ये मात्र अतिशय म्हणजे जगाला त्याचा हेवा वाटावा किंवा संपूर्ण जगाच्या इतिहासावर छाप पडावी अशी गोष्ट म्हणजे ही वतनदारी पद्धती बंद करणं किंवा रद्द करणं. आता वतनदारीचे जे पैलू असतात अनेक, ज्याला बारकाव्याच्या अनुषंगाने सांगता येईल, ते फारसे आता आपण इथं मांडणार नाहीये. तर मुळामध्ये वतनदारी पद्धत म्हणजे काय आणि जी शिवाजी महाराजांनी बंद केली होती, त्यामुळे प्रत्येकजण स्वराज्याचा पगारी नोकर होता आणि पगारी नोकर असल्यामुळे आपण पराक्रम कायम दाखवत राहिलो तर आपण टिकू, नाही तर आपल्याला त्या पदावरून काढलं जाऊ शकतं आणि आपलून काढल्यावर आपला मुलगा त्या पदावर येणार नाही किंवा पिढ्यानपिढ्या बसून खायची व्यवस्था लोकांची करायची आणि त्यामुळे स्वराज्य किंवा मुख्य शासन जे ते धोक्यात आणायचं, अशी कुठलीही चुकीची योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली नाही किंवा ती या प्रत्यक्षात आणली नाही. ही नक्कीच अभिमानाची बाब होती असं मला वाटतं. धन्यवाद. यानंतर आता पुढचा भाग जो आहे तो वेगळा पैलू घेऊन आपण तुमच्यासमोर घेऊन येऊयात. हे व्हिडिओ अजून विस्ताराने मांडता येतं पण व्हिडिओची लांबी वाढते आणि मग बऱ्याच वेळा लोकांना पाहण्याचा कंटाळा येतो, म्हणून आपण त्याची लांबी न वाढू देऊ नये म्हणून त्याला संक्षिप्त स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करतोय. कधीतरी वेळ मिळाला तर फेसबुक लाईव्हमधून किंवा यूट्यूब लाईव्हमधून किंवा एखाद्या व्याख्यानाच्या माध्यमातून या विषयावर विस्ताराने प्रकाश टाकायची संधी नक्कीच मिळेल आणि तुमच्यापर्यंतही ती मी घेऊन येईल, याबद्दल काही शंका नाही. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.